विद्यार्थी मित्र, पाठीमागच्या 2 ते 3 तासामध्ये मागच्या 3 भागामध्ये जे जे आपण पाहिलेलं आहे त्याचा पुन्हा थोडा सार पाहूया. कारण काय, हे प्रकरण इतकं महत्वाचं आहे. पुढचे प्रकरण अत्यंत सोपे आहे आणि यातला सुद्धा शेवटचा भाग हा आपला 11वीला झालेला आहे, त्याच्यावरतीच आधारित आहे थोडं. म्हणजे अर्थिंग म्हणजे काय, अर्थिंगचे प्रकार काय, अर्थिंग कशा पद्धतीने करायची, अर्थिंग कशा पद्धतीने अर्थिंग रेजिस्टन्स कशा पद्धतीने मोजायचा, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यानंतर अत्यंत सोपा पाठ आहे. याच्या अगोदर आपण काय काय पाहिलं त्याच्यावरती थोडी चर्चा करूया. कारण का 2 दिवसाचा गॅप पडला की थोडं थोडं पाठीमागचं रिमाइंडर करू. वायरिंगचं आपण प्रकरण पेपर पहिलं मधलं प्रकरण, पेपर फर्स्ट मधलं पहिलं प्रकरण होतं इंडस्ट्रियल व कमर्शियल वायरिंग. ओके, आता त्या इंडस्ट्रियल व कमर्शियल वायरिंगचं इन्स्टॉलेशन केलं, उभारणी केली. तर ती उभारणी केल्यामध्ये त्याच्यामध्ये कोणकोणते दोष निर्माण होतात, तर हे दोष आपण पाहिले. आठवतंय का? लक्षात ठेवा, आपण जे दोष पाहिलेले त्या दोषांची व्याख्या पाहतोय, त्या दोषांची लक्षणं पाहतोय आणि ते दोष कशा पद्धतीने तपासायचे याची सुद्धा माहिती करत असतो. आता हे जे दोष आहेत ते 4 दोष आहेत. पहिला आहे शॉर्ट. मग आपण जो नियम पाहिलेला त्याची व्याख्या, त्याची लक्षणं आणि त्याची तपासणी. शॉर्ट दोषाची व्याख्या काय? 2 वायर विद्युतदृष्ट्या एकत्र येणे त्याला शॉर्ट दोष असतो. वायर तर त्या पट्टीमध्ये पाईपमध्ये सगळे एकत्रच असतात, पण विद्युतदृष्ट्या जे एकत्र येतात त्याला शॉर्ट दोष असतो. ओके, शॉर्ट म्हणजे काय? ज्या वायर किंवा जे 2 कंडक्टर आहेत ते विद्युतदृष्ट्या एकत्र येणे त्याला शॉर्ट दोष असतो. मग त्याची लक्षणं काय? शॉर्ट झालं असेल तर फ्यूज उडतो, हे त्याचं लक्षण आहे. मग ह्याची तपासणी करत असताना कसे करायचे? टेस्ट लॅम्प लावतोय, टेस्ट लॅम्प दोन्ही टोकांना लावतोय, सिरीज टेस्ट लॅम्प फ्यूज मंडलातून काढायचा. लोड वरती जेवढे फॅन, ट्यूब, बल्ब जे असेल ते तसंच लोड मध्ये ठेवायचं आणि सिरीज टेस्ट लॅम्पची दोन्ही टोकं ज्यावेळेस आपण त्याला जोडू त्यावेळेस जर दिवा लागला तर शॉर्ट आहे असं समजायचं. ओके, म्हणजे हे लक्षात ठेवा. शॉर्ट दोष. शॉर्ट दोष म्हणजे काय? 2 वायर विद्युतदृष्ट्या एकत्र येणे त्याला शॉर्ट. लिकेज म्हणजे काय? लिकेज म्हणजे फेज किंवा न्यूट्रल मधून प्रवाह अर्थिंगकडे जाणं त्याला लिकेज करंट असं म्हणायचं. ह्या संज्ञा फार महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. लिकेज करंट म्हणजे काय? फेज आणि न्यूट्रल याच्यामधून सप्लाय अर्थिंगकडे जाणे त्याला लिकेज करंट असं म्हणायचं. लिकेज करंट मुळे काय होत असतं? अर्थिंग मधून विद्युत प्रवाह वाहतो, हे त्याचं लक्षण आहे. ओके, ही एक. फ्यूज उडणे. एखाद्या मंडलामध्ये ओव्हरलोड झाला असेल किंवा शॉर्ट सर्किट झाला असेल तर त्या ठिकाणी जास्त प्रमाणात विद्युत प्रवाह वाहतो. विद्युत प्रवाह जास्त प्रमाणात वाहिल्यामुळे त्या ठिकाणी उष्णता निर्माण होते आणि ज्यादा उष्णता निर्माण झाली की फ्यूज त्या ठिकाणी उडतो, म्हणजे फ्यूज वितळतो, त्याला फ्यूज उडणे असं म्हणतात. त्याचं लक्षण काय? चालू करतात फ्यूज उडणे, हे त्याचं लक्षण आहे. अर्थ म्हणजे काय? जे उपकरण किंवा जी मशीन आपण विद्युत मंडलाला जोडलेले आहे त्या उपकरणातून किंवा मशीन मधून विद्युत प्रवाह वाहणे त्याला अर्थदोष असतो. म्हणजे मोटरच्या बॉडीमधून विद्युत प्रवाह वाहणे, जे यंत्र असेल त्या यंत्रामधून विद्युत प्रवाह वाहणे त्यांना अर्थदोष असतो. मग ह्याचं लक्षण काय? हात लावतात त्याला शॉक बसतो. काय झालेलं असतंय? एखादी लाईव्ह वायर आहे त्या उपकरणाच्या किंवा मोटरच्या बॉडीला टच झालेलं असेल तर विद्युत करंट बसण्याची, विजेचा धक्का बसण्याची शक्यता असते. अशा पद्धतीने आपण 4 दोष त्या इन्स्टॉलेशन मध्ये, उभारणीमध्ये जे निर्माण होतात त्या दोषांची माहिती काढली. त्याच्यानंतर आपण पाहिलं की इंडस्ट्रियल वायरिंग करत असताना, इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना त्याच्या नियमांचा काही सार काढला. म्हणजे त्यामधून इंडस्ट्रीमध्ये जेवढा विद्युत प्रवाह होतो त्या विद्युत प्रवाहाचं वर्गीकरण असं केलेलं आहे, म्हणून त्याला आपण इंडस्ट्रियल नियमांचा सारांश असं म्हणतो किंवा सार असं म्हणतो. हे 4 आहेत. व्होल्टेजचं वर्गीकरण 4 पद्धतीने, विद्युत नियमांचा सारांश 4 पद्धतीने. लो व्होल्टेज किती आहे? 250 पेक्षा कमी असणारं व्होल्टेज आहे त्याला लो व्होल्टेज. 250 पेक्षा कमी व्होल्टेजला लो व्होल्टेज. 250 व्होल्ट ते 650 व्होल्ट जे आहे त्या व्होल्टेजला मिडियम व्होल्टेज असतं. लक्षात आलं मी काय सांगतो? लो व्होल्टेज कशाला म्हणायचं? 250 पेक्षा कमी व्होल्टेजला लो व्होल्टेज म्हणायचं. मिडियम व्होल्टेज कशाला म्हणायचं? 250 ते 650 व्होल्टेज आहे त्याला मिडियम व्होल्टेज असं म्हणायचं. ओके,
हाय व्होल्टेज कशाला म्हणायचं? 650 व्होल्ट पेक्षा ज्यादा ते 33 केव्ही किंवा 33,000 व्होल्टेज या मधल्या व्होल्टेजला हाय व्होल्टेज असं म्हणायचं. तुम्हाला जर तिथं दिसलं 33 केव्ही म्हटलं की हाय व्होल्टेज, 66 केव्ही कुठेतरी दिसलं असेल तर एक्स्ट्रा हाय व्होल्टेज, 11 केव्ही दिसले की हाय व्होल्टेज, 450 व्होल्टेज दिसले की मिडियम व्होल्टेज. म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आपण हे शब्द वापरले पाहिजे. लो व्होल्टेज, मिडियम व्होल्टेज, हाय व्होल्टेज आणि एक्स्ट्रा हाय व्होल्टेज म्हणजे 33 केव्ही किंवा 33,000 व्होल्टेज पेक्षा जे जास्त व्होल्टेज असतं त्याला एक्स्ट्रा हाय व्होल्टेज असं म्हणायचं. तुम्हाला 2 मार्काला प्रश्न येईल किंवा 3 मार्काला प्रश्न येईल. इंडस्ट्रियल वायरिंग संबंधातला नियमांचा सारांश किंवा विद्युत दाबांचे वर्गीकरण कशा पद्धतीने करतात हे 4 पद्धतीचं वर्गीकरण करतात. ओके, या पद्धतीने त्याचं वर्गीकरण असणार. आता हे वर्गीकरण पाहिल्यानंतर इंडस्ट्रियल नियमांचे काही मूलभूत नियम आपण त्याच्यानंतरच्या तासाला, मी मुद्दाम आज नवीन न घेता थोडं पाठीमागचा सार सगळा सविस्तर घेतोय आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या तासाला सोपा मुद्दा आहे ते प्रकरण, आपलं पुढचं प्रकरण थोडं राहिलेलं आहे, एक दोन ते 3 भागामध्ये संपेल. तर आता इंडस्ट्रियल नियमांचे काही इंडस्ट्रियल नियम, मूलभूत नियम किंवा पायाभूत नियम या ठिकाणी. इंडस्ट्रीमध्ये जे साहित्य वापरणार आहे वायरिंग करता उभारण्यामध्ये ते सगळं ISI मार्क असावं पहिलं सगळ्यात. कुठलेही कमर्शियल वायरिंग असू द्या, रेसिडेन्शियल असू द्या, इंडस्ट्रियल वायरिंग असू द्या, कोणत्या वायरिंग मध्ये जे साहित्य वापरणार आहे ते ISI नियमानुसार असावं. इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट यांनी प्रमाणित केलेलं हे साहित्य असावं. त्यानंतर कंपनीच्या बोर्डवरती लोखंडी टीटीसह कटावट असावं. मी पाठीमागच्या तासाला बोललो होतो, त्याच्या पाठीमागे बोललो होतो, आपले 2 बोर्ड असतात, एक कंझ्युमरचा बोर्ड, एक ग्राहकाचा आणि एक कंपनीचा. मग कंपनीच्या बोर्डवरती लोखंडी पीटीसह त्यांचा स्वतंत्र कटावट असावा, त्यांचा स्वतंत्र मीटर असावा, त्याला सील केलेलं असावं, त्याला हात लावण्याचा आपला अधिकार नाही. कंझ्युमरचा जो बोर्ड आहे त्याच्यामध्ये आपण थोडा बदल करू शकतो, पण कंपनी बोर्डवरती आपल्याला अधिकार नाही त्याच्यामध्ये बदल करायचा. ग्राहकाने आर्थिंगची काळजी स्वतः घ्यायची, लक्षात ठेवा. हे आर्थिंग असं नाही की रेसिडेन्शियल आपल्या घराच्या बाहेर खड्डा घातला, कोरपं टाकले किंवा लोखंडी रॉड टाकले झालं. हे आर्थिंग करत असताना मोठे मोठे डक्ट असतात, आपण ह्याच्यानंतर आपण आर्थिंगचे प्रकार बघणार आहे. त्या डक्ट मध्ये चेंबर असतात मोठे मोठे, त्याला कंपाऊंड असतं, असं मोठी जाळी असते आणि आर्थिंग चेंबर असतात. त्या आर्थिंगची काळजी ग्राहकांनी करायची. ग्राहकांनी म्हणजे ज्याची कंपनी आहे, म्हणजे माझी इंडस्ट्री आहे, माझा कारखाना आहे, माझा स्वतःचा उद्योग आहे, तर त्या उद्योगामध्ये जे आर्थिंग असणार आहे त्या आर्थिंगची काळजी आपण ग्राहकांनी घ्यायची. उघडे कंडक्टर त्या ठिकाणी नसावे, म्हणजे कुठूनतरी वायर वरून जाते त्याला वापरून खाल्लं जातं वगैरे नाही, बिलकुल नाही. उघडे कंडक्टर नसले पाहिजे. उघडे कंडक्टर उंच ठिकाणी असले पाहिजे जेणेकरून सहजासहजी ते हाताला लागणार नाही. ओके, किंवा त्याच्यावरती अवाहक पदार्थाचा अवाहक पाईप वगैरे बसवला जातो. धोक्याची सूचनाची पाटी असावी, म्हणजे ज्या ठिकाणी आपण बघतो बऱ्याच ठिकाणी डीपी मध्ये 440 व्होल्ट कवटीचं चित्राने असं क्रॉस चिन्ह काढलेलं असतं, तर त्या ठिकाणी धोक्याची सूचना असणारी पाटी त्या ठिकाणी वापरलेली असते पाहिजे. त्याच्यानंतर पोर्टेबल उपकरणावरती योग्य इन्सुलेशन व आर्थिंग असावं. इंडस्ट्रीमध्ये काय काय बारकी आपण उपकरण वापरतो. इंडस्ट्रीमध्ये मोठ्या कारखान्यामध्ये काय करत असतो, त्या ठिकाणी आपण काय करतो, कटर, ड्रिल मशीन, ग्राइंडर, हे जे सगळे वापरतो ते पोर्टेबल उपकरण आहेत. त्याच्यावरती योग्य इन्सुलेशन असलं पाहिजे आणि त्यांना अर्थिंग असली पाहिजे, फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर हाताळण्यापूर्वी कंडक्टर अर्थ करावे. कंडक्टर म्हणजे काय, आता एखादी 3 वायर आहेत 3 फेज सप्लाय, आणि मला जर ते सप्लाय आपल्याला बाजूला काढायचं आणि त्याची तपासणी करायचं तर ह्या कंडक्टरला हात लावायचा. तर ते काय करायचे, जमिनीमध्ये असे थोडे जमिनीला चिटकवायचे की जेणेकरून ते त्याच्यामध्ये काही इलेक्ट्रॉन्स, काही प्रमाणात विद्युत प्रवाहाचे काही इलेक्ट्रॉन्स असतील तर ते अर्थ होतील की जेणेकरून त्याला आपण जसं कंडेन्सर सुद्धा असतो, कंडेन्सर आपण काढलं त्याला हात लावला तर बघा विजेचा धक्का बसतो. कंडेन्सर म्हणजे चार्जिंग प्रोटॉन्स असतात, म्हणून ते काय करायचं, डिस्चार्ज करायचे किंवा जमिनीमध्ये ते टोक बुडवायचे की जेणेकरून ते डिस्चार्ज होते. म्हणजे कंडक्टर्स असतील, कंडेन्सर असेल, हे डिस्चार्ज केले. त्याच्यानंतर प्रथमोपचार पेटी असेल, आपण पाठीमागच्या तासाला बघितलं प्रथमोपचार पेटीमध्ये अॅनेस्थेसिया सारख्या गोळ्या
भुलीचं म्हणजे भूल किंवा दुखावा कमी होण्यासाठी बँडेज असावं, मलम असावं, डेटॉल असावं. अशा पद्धतीने प्रथमोपचार पेटीमध्ये आणि प्रथमोपचार पेटी सहज हाताला येईल अशा ठिकाणी असली पाहिजे. चार्ट असा आपण प्रथमोपचार कशा पद्धतीने करतो, प्रथमोपचाराच्या वेगवेगळ्या पद्धती बघितल्या, त्याचे चार्ट असावे किंवा काही सूचना देणारे चार्ट त्या कंपनीमध्ये असावे. म्हणजे जर मला विजेचा धक्का बसला तर कृत्रिम श्वासोच्छ्वास कशा पद्धतीने करायचा त्याचे चार्ट सुद्धा त्या ठिकाणी असले पाहिजे. त्याच्यानंतर लायसन धारकालाच ते काम करता येते. इंडस्ट्रीमधलं जे वायरिंग करायचं असेल तर ते लायसन धारकाला, लायसन नसेल तर फॅन, ट्यूब, बल्ब वगैरे हे सिंगल फेज वरती जे चालणार आहे ते काम करण्याचा अधिकार लायसन धारक नसणाऱ्यांना चालेल, परंतु इंडस्ट्रियल वायरिंगचं काम करत असताना लायसन धारक असला. इन्स्टॉलेशन टेस्टिंग आहे ते प्रत्येक इन्स्टॉलेशन टेस्टिंग केलं पाहिजे. म्हणजे ते उभारणी ती व्यवस्थित आहे का. 5 वर्षाच्या पुढे जर तुम्ही टेस्टिंग करत असाल तर त्या ठिकाणी ती कंपनी तुम्हाला दंड करू शकते किंवा तुमचा तो सप्लाय सुद्धा बंद करण्याचा अधिकार आहे. म्हणून इन्स्टॉलेशन टेस्टिंग ही विद्युत अधिकारी असतात, त्या विद्युत अधिकाऱ्यांच्या सहीशी टेस्टिंग केलेलं असावं. लिकेज करंट कमी असावं. लिकेज करंट म्हणजे काय, फेज आणि न्यूट्रल करून आर्थिंगकडे जर प्रवाह जास्त होत असेल तर तो कंपनीकडून येणारा प्रवाह लॉस होत असतो. म्हणून लिकेज करंट कमीत कमी असावा. लिकेज करंट ते टेस्टिंग मध्ये कळतं की किती आहे आणि टेस्टिंग करून 1, 2, 3 वेळा ती कंपनी सूचना देते की तुमचा लिकेज करंट जास्त आहे आणि तो लिकेज करंट कमी करण्यासाठी तुम्ही स्वतः काळजी घेतली पाहिजे. जर लिकेज करंट कमी नाही केला तुम्ही तर त्या ठिकाणी तुम्हाला ती कंपनी तुमचा सप्लाय 3 वेळा सूचना देऊन बंद करण्याचा अधिकार त्या कंपनीने. इंडस्ट्रीमध्ये अर्ध्या तासासाठी, 1 तासासाठी, 10 मिनिटासाठी सप्लाय बंद करणं फार लॉस असतं. म्हणून ती काळजी सगळी घेतली जाते. आपल्या घरातला सप्लाय काय रात्रभर नसला तरी आपण काय तसा अधिकार नाही तसा सुद्धा त्यांना, कारण ते आपल्याला पूर्ण महिन्याचं भाडं घेतात पण चाललेलं असतं. तर या पद्धतीने लिकेज करंट. त्याच्यानंतर योग्य मुख्य स्विच व सर्किट ब्रेकर असलं पाहिजे. जेवढा लोड आहे त्या लोडच्या प्रमाणात मेन स्विच असले पाहिजे, सर्किट ब्रेकर असले पाहिजे. त्याचबरोबर लाईव्ह भाग जर उघडा ठेवू नये. फिरणारे भाग असतात कंपनीमध्ये काय, तर त्या फिरणाऱ्या भागावरती कव्हर असावं, तो लाईव्ह भाग उघडा ठेवू नये आणि पाठीमागं आताच म्हटलं कंडेन्सर डिस्चार्ज करावा. या पद्धतीने आपण इंडस्ट्रीमध्ये 2 नियमांचा सारांश, इंडस्ट्रियल वायरिंग मधला नियमांचा सारांश किंवा व्होल्टेजचं वर्गीकरण आणि इंडस्ट्रियल नियमांचे प्राथमिक नियम काय काय, तर हे प्राथमिक नियम आपण सगळे पाहिलेले. आता याच्यानंतर आपण पुढच्या तासाला बघणार आहे कमर्शियल वायरिंग म्हणजे काय आणि कमर्शियल वायरिंग कशा पद्धतीने करायची त्याच्यावरती आपण चर्चा करणार. ओके, तर या पद्धतीने आपण इंडस्ट्रियल वायरिंग सारांश आणि इंडस्ट्रियल वायरिंगचा प्राथमिक नियम किंवा मूलभूत नियम या ठिकाणी बघितलं. दोन्हीतला गोंधळ किंवा व्होल्टेजचं वर्गीकरण असे ह्याला नाव दिलं जाईल. पण तुम्हाला जर परीक्षेला इंडस्ट्रियल वायरिंग बाबतीतले विद्युत नियमांचा सारांश सांगा तर या पद्धतीने प्राथमिक विद्युत नियम सांगा म्हणजे तर या पद्धतीने तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. हा प्रयोग तुमच्या लक्षात आला पाहिजे. अशा पद्धतीने आपण आज पाहिजे. पुढच्या तासात आपण सविस्तर कमर्शियल वायरिंग, शॉर्ट मध्ये कमर्शियल वायरिंगचे हे थोडं अजून चर्चा करू. ही थोडी चर्चा करू आणि त्याच्यानंतर आपण कमर्शियल वायरिंगचे सोपे नियम आहेत ते सोपे मूलभूत नियम आपण पुढच्या तासात